ही गोष्ट आहे एका अशा मुलीची जिचं सासर घर होतं, पण माहेर अजूनही तिच्या मनात होतं. मुलगी, नात्याचा गोडवा. गावच्या टोकाला एक छोटंसं घर होतं. त्यात राहायची सावित्री, एका साध्या स्वभावाची प्रेमळ सासूरवाशीण मुलगी. लग्न होऊन तिला फक्त 6 महिने झाले होते, पण नवीन घर, नवीन माणसं, नवीन जबाबदाऱ्या, सगळंच तिच्यासाठी वेगळं होतं. दररोज सकाळी लवकर उठून ती झाडलोट करायची. स्वयंपाक, सासूबाईंची काळजी, सासऱ्याचा चहा, सगळं मन लावून करत होती. पण मनात मात्र एकच कोपरा रिकामाच असे, आईची आठवण. एके दिवशी सासूबाई आजारी पडल्या. ताप खूप वाढला. सावित्री घाबरली नाही. तिनं पूर्ण रात्र जागून सासूबाईंच्या कपाळावर पाणी ठेवत राहिली. औषधं दिलं, गरम दूध दिलं आणि पाय चोळत बसली. सकाळ झाली तेव्हा सासूबाईंचा ताप उतरला. त्यांनी डोळे उघडले आणि पाहिलं तर समोर सावित्री झोपेतच बसून आपला हात घट्ट पकडून झोपलेली. त्या क्षणी सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने हळूच तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि मनात म्हणाल्या, ही सून नाही, ही तर खरंच माझी मुलगी आहे. बाळांनो, ती दिवसापासून रात्रीचं ते घर परकं राहिलंच नाही. प्रेमानं, सेवेनं आणि संयमानं तिचं त्या घराचं खरं माणूसपण जिंकलं. शिकवण, नाती रक्ताने नाही तर प्रेमाने घट्ट होतात. ही गोष्ट तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.